विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण इयत्ता 11वीचे अकाउंट या विषयाचे दुसरे प्रकरण अभ्यासत आहोत. मग मागील तासाला आपण 6 ट्रान्झॅक्शन्स अभ्यासलेले आहेत. मग या तासाला आपण त्या पुढील ट्रान्झॅक्शन्स अभ्यासणार आहोत. पहा, मी 7वी ट्रान्झॅक्शन फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. कॅश विथड्रू फ्रॉम बँक ₹70,000 फॉर ऑफिस यूज. की आपण कॅश विथड्रू केलेली आहे बँकेमधून, आपल्याच खात्यातून ती कॅश काढून घेतलेली आहे 70,000 रुपये फॉर साठी. कशासाठी काढून घेतलेली आहे तर ऑफिस यूजसाठी ती रक्कम आपण आपल्या खात्यातून विथड्रू केली, काढून घेतली. म्हणजे ही जी कॅश आपण विथड्रू केलेली आहे ती आपण व्यवसायासाठीच वापरणार आहोत. मग आधी आपण ट्रान्झॅक्शन आकृतीच्या सहाय्याने व्यवस्थित समजावून घेऊया. पहा, आपण कॅश विथड्रू केलेली आहे बँकेमधून. आपण आहोत ए, समोरची व्यक्ती आहे बँक. आपण आणि बँकेमध्ये झालेला हा व्यवहार आहे. मग कॅश आपण विथड्रू केलेली आहे. कॅश म्हणजे कॅशचा बाण आपल्याकडे येईल, कारण आपण आपल्या खात्यातून कॅश विथड्रू केली. कॅशचा बाण आपल्याकडे येईल, अशी ट्रान्झॅक्शन घडलेली आहे. मग याही ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट आणि दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे बँक अकाउंट. चला, मग आपल्याला हेही समजलं की ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. चला, पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट, दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे बँक अकाउंट. ही झाली पहिली पायरी पूर्ण. आता दुसरी पायरी, की ते अकाउंट पर्सनल आहेत, रिअल आहेत की नॉमिनल आहेत ते लिहायचं आहे आपल्याला. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट, बँक अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. जर कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे तर इथे रिअल अकाउंटचा नियम लागू होईल, आणि बँक अकाउंट जर पर्सनल अकाउंट आहे तर इथे पर्सनल अकाउंटचा नियम लागू होईल. मग पहा, कॅश रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंट आल्यानंतर प्रश्न विचारायचा की ती कॅश आपल्या व्यवसायात आली का गेली. तर आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये ती कॅश आपल्या व्यवसायामध्ये आलेली आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश व्यवसायात आल्यामुळे आपण इथे कॅशला डेबिट देऊया. आणि आता आपल्याला हेही माहिती आहे की एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरं अकाउंट क्रेडिटच असणार आहे. तरी कन्फर्म करूया की बँक अकाउंट जर पर्सनल अकाउंट आहे तर इथे पर्सनल अकाउंटचा नियम लागू होईल, आणि पर्सनल अकाउंट आल्यानंतर प्रश्न विचारायचा की त्या व्यक्तीची भूमिका रिसिव्हरची आहे का गिव्हरची आहे. कारण पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग पहा बरं, या ट्रान्झॅक्शनमध्ये बँकेची भूमिका रिसिव्हरची आहे का गिव्हरची आहे. तर बँक आपल्याला कॅश देत आहे म्हणजे बँकेची भूमिका गिव्हरची आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणून आपण बँकेला दिलेलं आहे क्रेडिट. तर अशा पद्धतीने ही ट्रान्झॅक्शन आपली पूर्ण झालेली आहे. पुढील ट्रान्झॅक्शन मी आधी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. सोल्ड ओल्ड टेबल ₹4,000. आपण जुना टेबल 4,000 रुपयांना सोल्ड आउट केलेला आहे, विकलेला आहे. अशी ट्रान्झॅक्शन घडलेली आहे. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण आहोत ए आणि समोरची व्यक्ती आहे एक्स, आणि त्यांना आपण तो टेबल विकलेला आहे. मग टेबलचा बाण एक्स या व्यक्तीकडे जाईल आणि लगेच त्यांनी आपल्याला 4,000 रुपये कॅश दिलेली आहे. म्हणजे कॅशचा बाण आपल्याकडे येईल, अशी ट्रान्झॅक्शन घडलेली आहे. मग हा व्यवहार कॅशने झालेला आहे. 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे टेबल अकाउंट, दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. पहा, आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे की टेबल अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, पर्सनल, रिअल की नॉमिनल. तर सर्व ॲसेट्स या रिअल अकाउंट असतात. मग टेबल सुद्धा ॲसेट आहे.
तर टेबल अकाउंट इज अ रिअल अकाउंट. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. चला, आपली दुसरी पायरी सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता तिसरी पायरी की त्यापैकी कोणतं अकाउंट डेबिट आहे आणि कोणतं अकाउंट क्रेडिट आहे. पहा, टेबल आणि कॅश दोन्ही रिअल अकाउंट आहे, म्हणजे इथे रिअल अकाउंटचा नियम लागू होईल. आणि रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग प्रश्न विचारा की इथे काय आलेलं आहे आणि काय गेलेलं आहे. तर इथे कॅश आपल्याकडे आलेली आहे आणि टेबल गेलेलं आहे आपल्या व्यवसायातून. मग आता पहा, कॅश अकाउंट डेबिटला येतील, कारण डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश आपल्या व्यवसायात आल्यामुळे आपण कॅश अकाउंटला डेबिट दिलेलं आहे. आणि एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरे अकाउंट क्रेडिटच असते. त्या प्रसंगी टेबल आपल्या व्यवसायातून गेलेला आहे, म्हणून क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर अशा पद्धतीने आपली 8वी ट्रान्झॅक्शन सुद्धा पूर्ण झालेली आहे. पुढील ट्रान्झॅक्शन आधी मी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. परचेस्ड गुड्स ₹12,000 फ्रॉम अविनाश, आणि फुल स्टॉप आहे की आपण अविनाश यांच्याकडून 12,000 रुपयांचा माल परचेस केला, खरेदी केला. आणि कुठेही म्हणलेलं नाही की कॅशने तो माल परचेस केला. आणि ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश हा शब्द नाही. मग असा नियम आहे की ट्रान्झॅक्शन मध्ये व्यक्तीचं नाव असेल आणि कॅश हा शब्द नसेल तर ती ट्रान्झॅक्शन उधारीवरची आहे असे समजावे. म्हणजे असा व्यवहार झालेला आहे की आपण आहोत ए आणि समोरची व्यक्ती आहे अविनाश, की त्यांच्याकडून आपण गुड्स परचेस केलेले आहेत. मग गुड्सचा बाण आपल्याकडे येईल आणि त्यावेळेस अविनाश यांनी लगेच आपल्याला कॅश दिलेली नाही, कारण हा व्यवहार उधारीवरचा आहे. मग हा व्यवहार उधारीवरचा आहे कसं ओळखायचं, तर ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश हा शब्द नसेल आणि व्यक्तीचं, ज्या व्यक्तीकडून आपण गुड्स परचेस केलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव दिलेलं असेल तर तो व्यवहार उधारीवरचा आहे असे समजावे. मग आपल्याला ट्रान्झॅक्शन आकृतीच्या साहाय्याने समजलेली आहे. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ते पाहूया आपण. तर पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे परचेसेस अकाउंट. गुड्स ऐवजी आपण कोणतं अकाउंट घेत आहोत, परचेसेस अकाउंट. मग पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे परचेसेस अकाउंट. आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे, कारण आता पहा, या ट्रान्झॅक्शन मध्ये अविनाश हे दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे, कारण हा व्यवहार उधारीवरचा आहे, रोखीने झालेला नाही. मग त्यावेळेस दुसरा अकाउंट पर्सनल अकाउंट इन्व्हॉल्व असते. मग अविनाश अकाउंट, आपली पहिली पायरी पूर्ण झाली. त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ते आपण अभ्यासले. आता ते पर्सनल, रिअल की नॉमिनल ते आपल्याला ओळखायचं आहे. परचेसेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट and Avinash account is a personal account. चला, आता आपल्याला डेबिट आणि क्रेडिट द्यायचे. तर परचेसेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे इथे नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होईल. आणि नॉमिनल अकाउंट आल्यानंतर प्रश्न विचारायचा असतो की ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च झालेला आहे का इन्कम झालेला आहे. पहा, आपण गुड्स परचेस केले आणि आपण अविनाश यांना देणं लागत आहोत. जरी आपण लगेच आपण कॅश दिलेली नसली तरी काही काळानंतर किंवा थोड्या दिवसानंतर आपण त्यांना ती अमाऊंट देणार आहोत, म्हणजे आपला खर्च झालेला आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. की ट्रान्झॅक्शन मध्ये खर्च झाल्यानंतर नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे त्याला डेबिट द्यायचं आहे, म्हणजे इथे आपला खर्च झाला. आपण गुड्स परचेस केले आणि अविनाश यांना कधी ना कधी आपण पैसे देणं लागतो, म्हणून तो आपला खर्च झालेला आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. पहा, आता इथे अविनाश अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, म्हणजे इथे पर्सनल अकाउंटचा नियम लागू होईल. आणि पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर.
मग प्रश्न विचारायचा, अविनाश यांची भूमिका रिसिव्हरची आहे का गिव्हरची आहे? तर अविनाश हे आपल्याला गुड्स देत आहेत, म्हणजे त्यांची भूमिका गिव्हरची आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ते गिव्हर असल्यामुळे पर्सनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे आपण त्यांना दिलेलं आहे क्रेडिट. तर आपली 9वी ट्रान्झॅक्शन सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. आधी ती ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिणार आहे. पहा, पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. सोल्ड गुड्स टू सुनीता ₹6,000. याचा अर्थ असा आहे, आपण सुनीता यांना 6,000 रुपयांचा माल विकला. सोल्ड गुड्स, माल विकला, अशी ट्रान्झॅक्शन घडलेली आहे. पहा, मी आधी आकृती काढणार आहे. आकृतीच्या सहाय्याने आपल्याला खूप छान समजते की नेमकी ट्रान्झॅक्शन कशी घडलेली आहे. पहा, आपण आहोत ए आणि समोरची व्यक्ती आहे सुनीता. आपण सुनीता यांना माल विकलेला आहे, सोल्ड गुड्स. मग गुड्सचा बाण सुनीता यांच्याकडे जाईल, पण सुनीता यांना माल विकल्याबरोबर सुनीता यांनी लगेच आपल्याला कॅश दिलेली नाही. कारण ट्रान्झॅक्शन मध्ये जेव्हा कॅश हा शब्द नसतो आणि व्यक्तीचे नाव असते ट्रान्झॅक्शन मध्ये, तेव्हा ती ट्रान्झॅक्शन उधारीवरची आहे, ऑन क्रेडिटची आहे असे समजावे. म्हणजे आपण सुनीता यांना गुड्स विकलेले आहेत 6,000 रुपयांचे, पण त्यांनी लगेच आपल्याला कॅश दिलेली नाही. हा व्यवहार उधारीवरचा आहे, असा त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. मग चला, आता 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे सेल्स अकाउंट, कारण आपण गुड्स ऐवजी सेल्स अकाउंट घेत आहोत. त्यानंतर दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे, जेव्हा उधारीवर व्यवहार होतो, ज्या व्यक्तीला माल आपण विकलेला असतो किंवा ज्या व्यक्तीकडून आपण उधारीवर माल खरेदी केलेला असतो, ते दुसरे अकाउंट इन्व्हॉल्व असते. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये सुनीता हे दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व असेल, सुनीताज अकाउंट. चल, आपली पहिली पायरी पूर्ण झाली. आता दुसरी पायरी की सेल्स अकाउंट हे पर्सनल, रिअल की नॉमिनल? तर सेल्स अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. सुनीताज अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. पहा, आपल्याला आता डेबिट आणि क्रेडिट ठरवायचं आहे. तर सेल्स अकाउंट हे जर नॉमिनल अकाउंट आहे तर नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होईल. आणि नॉमिनल अकाउंट आल्यानंतर प्रश्न विचारायचा की या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च झालेला आहे का इन्कम झालेला आहे? तर आपण सुनीता यांना गुड्स विकलेले आहेत. सुनीता या आपल्याला पैसे देणं लागतात, म्हणजे आपलं ते इन्कम आहे. जरी या ट्रान्झॅक्शन मध्ये उधारीवर व्यवहार झालेला असला तरी काही दिवसांनी सुनीता ह्या आपल्याला तेवढी रक्कम देणार आहेत, म्हणून ते आपले इन्कम आहे. म्हणून नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, की इन्कम झाल्यानंतर नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे क्रेडिट द्या. आता एक अकाउंट क्रेडिट असेल तर दुसरं अकाउंट डेबिटच येणार आहे. फक्त आपण कन्फर्म करूया. पहा, सुनीताज अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग त्यावेळेस प्रश्न विचारायचा की सुनीता यांची भूमिका या ट्रान्झॅक्शन मध्ये रिसिव्हरची आहे का गिव्हरची आहे? तर आपण विकलेला माल सुनीता रिसीव्ह करत आहेत, घेत आहे. डेबिट द रिसिव्हर, त्या रिसिव्हर असल्यामुळे त्यांना आपण पर्सनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट दिलेलं आहे. तर आपली 10वी ट्रान्झॅक्शन सुद्धा पूर्ण झालेली आहे. मी पुढील ट्रान्झॅक्शन आधी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. ट्रान्झॅक्शनचं आधी आपण वाचन करूया. रिसिव्ड कमिशन ₹800. रिसिव्ड म्हणजे मिळाली, आपल्याला कमिशन मिळाले 800 रुपये, असा त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. आधी आपण आकृती काढूया आणि आकृतीच्या साहाय्याने आपल्याला ती ट्रान्झॅक्शन खूप छान समजते. आपण आहोत ए आणि समोरची व्यक्ती आहे एक्स आणि त्यांच्याकडून आपल्याला कमिशन मिळालेलं आहे. म्हणजे कमिशनचा बाण आपल्याकडे असेल, म्हणून मी कमिशनचा बाण आपल्याकडे केलेला आहे. आणि कमिशनच्या रूपामध्ये आपल्याला खरं तर काय मिळालेली आहे? कॅश, असा त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. म्हणजे कॅश आपल्या व्यवसायात आली कमिशनच्या रूपामध्ये, असा अर्थ.
ट्रान्झॅक्शन आपल्याला समजलेली आहे आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ते पाहूया. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कमिशन अकाउंट आणि दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. दुसरी पाहिली की कमिशन अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, पर्सनल, रियल की नॉमिनल. तर कमिशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. अँड कॅश अकाउंट इज अ रियल अकाउंट. पहा, कमिशन हे नॉमिनल अकाउंट आहे. तर नॉमिनल अकाउंट आल्यानंतर नेहमी प्रश्न विचारायचा की ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च झालेला आहे का इन्कम झालेला आहे. तर आपल्याला कमिशन मिळाले याचा अर्थ आपलं ते इन्कम आहे, म्हणजे आपल्याला कमिशनच्या रूपामध्ये कॅश मिळाली म्हणून ते आपले इन्कम आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग आपला इन्कम झाल्यामुळे आपण तिथे क्रेडिट दिलेलं आहे नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. आता आपल्याला हे माहिती आहे की एक अकाउंट क्रेडिट असेल तर दुसरे अकाउंट डेबिटच येणार आहे. पहा, आपल्याला कमिशनच्या रूपामध्ये कॅश मिळालेली आहे, कॅश व्यवसायात आली. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आल्यामुळे कॅश अकाउंटला देऊया डेबिट. तर आपली 11वी ट्रान्झॅक्शन सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. आधी ती ट्रान्झॅक्शन मी फळ्यावर लिहिणार आहे. पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. पेड सॅलरी ₹15,000. आपण सॅलरी पेड केली 15,000 रुपये. पहा, या ट्रान्झॅक्शन मध्ये पेड म्हणजे देणे, की आपण सॅलरी पेड केलेली आहे, दिलेली आहे 15,000 रुपये, की आपल्या कर्मचाऱ्यांना आपण सॅलरी पेड केली. ट्रान्झॅक्शन अशी घडलेली आहे, आपण आहोत ए आणि समोरची व्यक्ती आहे वर्कर्स म्हणजे कामगार. तर आपण त्यांना सॅलरी पेड केलेली आहे म्हणजे सॅलरीचा बाण त्यांच्याकडे जाईल. सॅलरी पेड केली याचा अर्थ आपण त्यांना 15,000 रुपये कॅश पेड केली, म्हणजे कॅशचा बाण त्यांच्याकडे असेल. अशी ट्रान्झॅक्शन घडलेली आहे. मग याही ट्रान्झॅक्शन मध्ये दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे सॅलरी अकाउंट आणि दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. चला, सॅलरी अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट आणि कॅश अकाउंट इज अ रियल अकाउंट. कॅश अकाउंट इज अ रियल अकाउंट. पहा, आता आपल्याला डेबिट आणि क्रेडिट द्यायचं आहे. जर सॅलरी अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे तर नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होईल आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग प्रश्न विचारा की ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च झालेला आहे का इन्कम झालेला आहे. तर आपण सॅलरी पेड केलेली आहे याचा अर्थ आपला खर्च झाला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि त्यावेळेस कॅश आपल्या व्यवसायामधून गेलेली आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट, कारण रियल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर आपली 12वी ट्रान्झॅक्शन सुद्धा पूर्ण झालेली आहे. पुढील ट्रान्झॅक्शन मी आधी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. पेड रेंट ₹20,000. पेड म्हणजे देणे किंवा दिले. आपण भाडं दिलेलं आहे 20,000 रुपये असा त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. मग याही ट्रान्झॅक्शन मध्ये दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे रेंट अकाउंट आणि दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. Rent account is a nominal account. And cash account is a real account. आपण रेंट पेड केलेला आहे म्हणजे आपला खर्च झाला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड
लॉसेस, खर्च झाला. म्हणून नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे आपण रेंटला डेबिट दिलेलं आहे आणि कॅश आपल्या व्यवसायातून गेलेली आहे, कारण आपण रेंट दिलेलं आहे. रेंटच्या रूपामध्ये कॅश व्यवसायातून गेलेली आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गेल्यामुळे कॅश अकाउंटला आपण क्रेडिट दिलेलं आहे. आता पुढील ट्रान्झॅक्शन आपण अभ्यासणार आहोत. आधी ती ट्रान्झॅक्शन मी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. परचेस्ड मशिनरी ₹60,000 फ्रॉम रोहन ऑन कॅश. की आपण मशिनरी परचेस केलेली आहे 60,000 रुपयांना रोहन यांच्याकडून ऑन कॅश, की कॅशने हा व्यवहार झालेला आहे. म्हणजे आपण मशिनरी परचेस केली, लगेच रोहन यांना आपण कॅश पेड केलेली आहे. मग ट्रान्झॅक्शन पहा अशी घडलेली आहे. आपण आहोत ए आणि समोरची व्यक्ती आहे रोहन. आपण मशिनरी परचेस केलेली आहे. मग मशिनरीचा बाण आपल्याकडे येईल आणि हा व्यवहार कॅशने झालेला आहे, म्हणून कॅश रोहन यांच्याकडे जाईल. पहा, म्हणून कॅशचा बाण मी रोहन यांच्याकडे केलेला आहे. पहा, दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे मशिनरी अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. Machinery account is a real account. Cash account is a real account. दोन्ही अकाउंट रिअल अकाउंट आहेत. म्हणजे इथे दोन्ही अकाउंटला रिअल अकाउंटचा नियम लागू होईल आणि रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग प्रश्न विचारा, आपल्या व्यवसायात काय आले आणि व्यवसायातून काय गेले? तर मशिनरी आपल्या व्यवसायात आली, कॅश व्यवसायातून गेले. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग मशिनरी व्यवसायात आल्यामुळे रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट देऊया आणि कॅश व्यवसायातून गेलेली आहे म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट देऊया. तर आपली 14वी ट्रान्झॅक्शन सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आत्ताच्या तासाला आपण आणखीन एक शेवटची ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. आधी ती ट्रान्झॅक्शन मी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. पेड ऑडिट फीज ₹5,000. की आपण ऑडिट फीज पेड केलेले आहेत, दिलेले आहेत 5,000 रुपये. ऑडिट फीज म्हणजे हिशोब तपासणीसाची फी. हिशोब तपासणीसालाच ऑडिटर असेही म्हणतात. मग त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून आपण त्यांना जी फी दिलेली आहे 5,000 रुपये, तो आपला खर्च झालेला आहे. मग दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. ऑडिट फीज हे पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. ऑडिट फीज अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. अँड कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. ऑडिट फीज अकाउंट जर नॉमिनल अकाउंट आहे तर नॉमिनल अकाउंट आल्यानंतर प्रश्न विचारायचा की ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च झालेला आहे का इन्कम झालेला आहे. आपण ऑडिट फीज पेड केले याचा अर्थ खर्च झाला आपला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च झाल्यामुळे त्याला डेबिट देऊया आणि ऑडिट फीज आपण पेड केलेली आहे याचा अर्थ कॅश व्यवसायातून गेलेली आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग अशा पद्धतीने आज आपण या ट्रान्झॅक्शन्स पूर्ण केलेल्या आहेत. पुढील तासाला आणखीन ट्रान्झॅक्शनचा सराव करणार आहोत. धन्यवाद.